हे आहे ॲमीज रिट्रीट. हे पण वेगळंच आहे बघा. हां, वरती हे टाकले ना ते, असं ते बाई म्हणाल्या की वासरू ऐकून डोळ्यातून पाणी आलं आमच्या. म्हणजे पहिल्यांदा दिव्यागरमध्ये असं काहीतरी होत असेल. बरोबर ना काका? चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. काकांकडे. आणि मित्रांनो, आपल्याला आत्ताच कळाले की काका बासरी वाजवतात. आता ते आपल्याला वाजवून दाखवतात. वा वा वा, मस्त मस्त. आम्हाला माहितच नव्हतं. जीवनात ही घडी अशीच राहू दे. बरोबर. छान छान. पुण्यात असताना शिकलो साधारण. हा, पुण्यात होतं का तुम्ही? बोल राधा बोलतो एक विजय बोलतो. बरं बरं, बोल राहता बोल ना. ओके. मस्त मस्त. छान वाटत होता की दुसरीकडे जातोय. काका आपल्या सोबत आहेत. त्यांचे दुसरे पण गेस्ट हाऊस आहेत.
शकतात ॲक्टिव्हिटीज भरपूर करू शकतात. ह्या साईडला लहान मुलांना खेळायला तिथं जम्पिंग जॅक आहे, परत झोपाळे आहेत, जंगल जिम आहे, जंगल जिम तिकडे त्या साईडला ना. हां बघा म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही इथं करू शकता. आणि इथलं म्हणजे मला तरी हा परिसर खूप आवडला, म्हणजे मोकळं आहे एकदम सगळं. आणि या साईडला बॉनफायरची व्यवस्था आहे. बसलो इथे हां आणि आमचा जो मनुष्य आहे तिथे हा कूक आहे ना, त्याच्या ओळखीने बायका आल्या हां आणि ते आपलं गाणी बिणी वाजवत बसलो होतो इथे पण लोक शेकत बसले, ते इकडे इथे फिरत होते. हां आणि दुसऱ्या दिवशी तो मला सांगायला लागला, सर ते बाई म्हणाल्या की वाचले ऐकून डोळ्यातून पाणी आलं आमच्या म्हणून. अच्छा अच्छा. हां काय विशेष काय वाजवत नव्हतं, आपले गाणीच वाजवत होतो. पण वाद्य असं आहे ना, नाही बासुरी, रिलीफ मिळतो त्या वाद्य. बासुरी असं वाद्य ना की त्याच्यात म्हणजे कुठली धून वाजवा पण त्याचं सूर म्हणजे कानाला इतकं प्रसन्न वाटतं, शांत वाटतं ना, रिलॅक्स होतं माणूस. म्हणजे रिलॅक्स होतो, सुदिंग वाटतं, हां कर्कशपणा नाही होतो. तर हे रामफळाचं झाड आहे कुठलं हे ना. हां हां माझ्याने खाऊन टाकली. हो ठीक आहे. हे रामफळाचं झाड आणि हे तर तेच आहे आपलं कोकमचं. हां कोकमचे बरेच झाड दिसत आहेत तिथं. कोकम लावलेली आहे. बरोबर. हे जांबाचं झाड आहे. हां हे तर जांबाचं आहे. आंबट गोडाची फळे येतात. हां टोटल किती रूम्स आहेत तिकडे आता? इथे 4 बांधलेले आहेत. म्हणजे ह्या 2 आणि त्या 2? या 2 आणि ह्या 2, 4 रूम्स. ओके. आणखी बांधता येतील पण मुलांनी ऍक्टिव्हिटी ते दुसरी केली पण होईल. गणपतीच्या देवळामध्ये बघा मित्रांनो, आता काका काही दिवसात आहे ना हॉट एअर बलून चालू करणार आहेत. मला वाटतं प्रथम म्हणजे पहिल्यांदा दिव्यागरमध्ये असं काहीतरी होत असेल, बरोबर ना काका? आता हे सगळं साहित्य वगैरे त्यांनी आणून ठेवलं, तयारी आहे त्यांची, म्हणजे सगळंच ऑलमोस्ट इन प्रोग्रेस आहे. सुरुवात पण झालेली आहे ना, टेस्टिंग केलेलं आहे म्हणता येईल, आहे का नाही? आता ते काही दिवसात तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे तुम्ही जर दिव्यागरला आलात आणि इकडे एमिज रिसॉर्टमध्ये थांबलात किंवा कुठेही, असंही सगळ्यांसाठी ओपन येते, ते तुम्ही एन्जॉय करू शकता हॉट एअर बलून दिव्यागरमध्ये. हे बघा, हे हॉट एअर बलूनचं साहित्य, हे बास्केट आहे आणून ठेवलेलं, आणि हे बलून आहे वाटतं. त्याच्यामध्ये बर्थडे सेलिब्रेट करू शकतात, वेडिंग सेलिब्रेट करू शकतात. हां काही त्याच्यामध्ये बरोबर, पार्टी देऊ शकता. मित्रांनो, आता पण निघून निघतोय. नाश्ता वगैरे केला मस्त, काकूंनी नाश्ता केला होता, मस्त पोहे झालते, मॅगी पण, आणि चहा पण मस्त होता. थँक्यू काकू. आणि आता पण निघतोय इथून, कारण आपल्याला जायचं पुढे मुरुड जंजिरा किल्ला, आणि मग तसंच घरी जायचं. चला मग काका, येऊ का? नेक्स्ट टाइम आलो परत तुमच्याकडेच येणार. चला, या काळजी घ्या. बाय बाय.